नमस्कार, मी तुमची आर्या क्यूके आणि आज माझा बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रवास संपलेला आहे. कॅप्टन्सी कार्यात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये घडलेल्या घटनेचे फुटेज वारंवार पडताळून पाहिल्यावर असे आढळून आले की निक्की यांचा आर्या यांना धक्का लागला आणि आर्या यांनी निक्की यांच्यावर हात उचलला. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आत्ता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहे. आर्या, मुख्य प्रवेशद्वारामार्गे बाहेर या. तर जेव्हा मी बिग बॉसच्या घरात गेली, डे 1ला मला वाटलं हां येतो मैं खा लूंगी. ती रॅपची राणी आहे. ती हसलमध्ये जाते, ती नऊवारी गाते, शब्दांवरची तिची पकड फुल व्हायरल होते. अकेली थी आई, अकेली है जाना, ए जाना ये बात समझ जा. पण काही वेळानंतर मला कळलं की अरे सगळ्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे आणि माझे थॉट प्रोसेस खूप कम्प्लिटली डिफरंट आहे. खूप एकटं वाटायला लागलं स्टार्टिंगला. म्हटलं यार हे तर सिच्युएशन मी ही सिच्युएशन पाहिलेली नाही आहे. गेमसाठी म्हणतेस की तुला अदरवाईज पहिल्यापासूनच बिग बॉस तुझे नवरे वाटत होते? बिग बॉस माझे ॲक्च्युअल नवरे आहेत. ही खूप चाइल्डिश आहे. शी इज ट्राइंग टू मेक मी लुक लाइक अ किड. भेडचाल में चलने वाली है ये, भेडचाल में. आर्याचं तर खरं रूप कळायलाच पाहिजे, लोकांना दिसलंच असेल यार. आर्या, आपण आता बीबी हब मध्ये किती बीबी करन्सीची खरेदी केली? 30,000 बिग बॉस. मग आपण 20,000च का दिले? तुला कसं कळलं नाही ग की आपल्याकडे गठ्ठ्या कमी आहेत? कच्चा लिंबूचं करूया. सो आय वॉज लाईक नो, एका वेळी आपल्याला लोकांना जे वाटते ते करू द्या, जे वाटते ते वाटू द्या. आपण राहू पण आणि आपल्या या बबली चाइल्ड सेल्फला सोबत ठेवता आपला एक मॅच्युअर सेल्फ गेम पण दाखवू, ज्याच्यावर मी फोकस केला. छिले है घुटने मगर हार कहाँ मानी है, ये मेरी सोच हाय खानदानी है और रही जीत वो भी मेरी ही दीवानी है. तुमच्या ग्रुपमधून जर ए टीमला टक्कर देण्याची धमक असेल तर ती आर्यामध्ये आहे. माझे मित्र कोण झाले आहेत? 3 लोकांचं मी म्हणते. अंकिता बहीण, सूरज भाऊ आणि वर्षाताई आई. जान्हवी हळूहळू आम्ही तिकडे चाललो होतो आणि अजून मी जर थांबली असती तर अजून भरपूर वेळ भेटला असता मला यांच्या सगळ्यांसोबत अजून बॉन्ड करायला. त्या गोष्टीबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की निक्की आहे, ती त्रास देणार, ती काही करणार, पण मी आर्या आहे. मी ते विसरायला नको होतं की विलन्स आर सपोज टू बी द विलन्स, बट आपण त्यांच्यासारखे नाही आहोत. मी हे कधीच केलेलं नाही आहे. मी आयुष्यात कोणावर हात नाही उचललेला आहे आणि हे मी काय केलं ते मला आय थिंक मला एक्सेप्ट करायला ते टाईम लागेल. पण चूक ते चूक, कितीही राग असो, किती पण तुम्हाला पुढच्या व्यक्तीवर की यार यांनी हे केलं आहे, तुमच्यासोबत ते केलेलं आहे, पण तुम्ही त्यांच्यावर जाणं आणि तुम्ही त्यांच्या अंगावर असं हात उचलणं, आय डोंट थिंक की मी, कारण की आर्यानी ते नसतं केलं. विच मेक्स मी थिंक दॅट त्या मोमेंटसाठी मी आर्या नव्हती. मी बनू शकली असती विनर, मी राहू शकली असती टॉप 5ला, पण लोकांच्या प्रेमाशिवाय मी काहीच नाही. आणि मला मॅटर हे करतं की सध्या जर मी बाहेर पण आहे तरी पण जर लोक मला प्रेम करत आहेत, प्रेम देत आहेत, तर ते माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता मी बाहेर बघणार आहे, बसणार आहे, पॉपकॉर्न घेणार आहे आणि बसून बघणार आहे बिग बॉस सीझन 5 मराठी. आपले लोक बघणं विसरू नका, कारण की
मी तुमच्यासोबत बघायला रेडी आहे. प्रवास संपलाय, पण बिग बॉसची जर्नी थोडी संपली आहे ना. ते तर बघूच की कोण आहे, कोण काय करतंय, कोण जेवायला घालतंय, कोण नाही घालतंय, सगळं बघा. मी बघणार आहे.